नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अभिला फार टेन्शन येते. तो घाईने अक्षय पेपर वाचत असतो आणि त्याच्याकडे धावतच येतो आणि विचारतो की काय रे, काही कळाले का त्या गुंडांबद्दल? पोलिसांनी काही माहिती वगैरे दिली का? ती गुंड सापडलेली आहे का? ती गुंड कोण होती याबद्दल काही माहिती अगदी तो खोसूखोसू विचारत असतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अजूनपर्यंत तर काही कळाले नाही, पण पोलिसांचा तपास मात्र सुरू आहे आणि एक गोष्ट मात्र नक्की की ते गुंड आहे तर ते पाचगणीच्या हद्दीच्या बाहेर नाही जाऊ शकणार. अभि लगेच टेन्शनमध्येच विचारतो की अच्छा, म्हणजे ते गुंड पाचगणीच्या बाहेर अगदी गेलेलेच नाही, मग इथेच कुठेतरी ते लपलेले आहेत का? त्यावरती आता रमा त्यांना कॉफी वगैरे घेऊन आलेली असते. तर अक्षय आता म्हणत असतो की माहिती नाही, पोलिसांना शोधत आहेत. तेव्हा आता रमा म्हणते की माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तेव्हा आता हे ऐकून अभि आणखीनच घाबरतो. तेव्हा आता रमा म्हणते की आरोहीला त्रास होऊ नये म्हणून ते बोलणं टाळतात, चौकशी करायला आले नाहीत आणि आम्ही त्यांना जे काही सांगितलं त्यावर त्यांनी तपास सुरू केलेला आहे. तर तेव्हा आता अभि अगदी घाबरतच विचारत असतो की नक्की त्यांचं म्हणणं काय आहे. ते गुंड सापडतील का याची खात्री ते देतात का? सापडतील याची खात्री त्यांना आहे ना? त्यावरती आता अक्षय त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो की अभ्या, मला तुझी काळजी कळते, पण तू असं मागासपासून गुंड सापडले का असं का विचारतो रे? त्या गुंड आणि ते गुंडांचा तपास लागला असेल का? ते कुठे असतील, नक्की काय झालं असेल असं का विचारतोस? आणि तू इतका रिॲक्ट काय होतो? कारण आता पोलिसांचं काम करत आहे, त्यांचा तपास सुरू आहे. त्यावरती आता अभि म्हणतो की अरे, मला फक्त तेवढाच प्रश्न पडला होता. पोलिसांना कळालेलं आहे की ते गुंड कुणाच्या बोलण्यावरून काम करत होते. अशीच काही कोणती एखादी टोळी होती आणि अजून काही मुलांना त्यांनी किडनॅप वगैरे की जर केलं असेल तर माहिती नाही, म्हणून आपलं मी त्यांना तेवढंच विचारतो. त्यावरती आता रमा म्हणते की पोलीस म्हणाले की 100% नाही की गुंड सापडतील म्हणून. एकदा की ते सापडले तर ह्या सगळ्या मागे नक्की कोणाचा हात आहे ते नक्की कळेलच. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो, कळाले ना आता तुला? त्यावरती अभि खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो की असंच झालं पाहिजे. तेव्हा आता अभि मनातून खूप घाबरलेला असतो की जर ते पोलिसांच्या हाती लागले तर मात्र माझं पितळ उघडं पडायला भाग पाडणार नाही. माझं पितळ नक्की उघडं पडेल आणि हा जो मॅटर आहे तर तो कसा सॉल्व्ह करायचा हेच काही आता अभिला कळत नसतं. त्याला फार टेन्शन येतं, तो त्या विचारात पडतो. तर अक्षय त्याला विचारतो की अरे काय रे, कसला विचार करतो? अरे अभ्या, काय झालं? तू इतका पॅनिक का झालास इतका? तेव्हा आता रमा आणि अक्षय दोघेही अभ्याकडे पाहत असतात. तर अभ्या आता सावरतो आणि म्हणतो की नाही, पॅनिक वगैरे मी काही होत नाही, फक्त विचार करतोय. ही जी गोष्ट आहे तर ती आपल्या घरापर्यंत पोहोचलेली आहे रे. आपल्या मुलांपर्यंत नजर गेली म्हणजे काय बघ ना. आणि त्याच्यामुळे जरा, आणि परत म्हणतो की मी जरा कामाला लागतो, म्हणजे आता माझ्या डोक्यातील विचार आहे तर ते जरा थांबतील. आणि मी आणि ती असं काहीतरी करत तो बडबड करत मात्र आता आतमध्ये निघून जातो. फार गोंधळलेला असतो. तेव्हा आता रमा आणि अक्षयला काहीतरी संशय येतो आणि ते सारखे आता अभ्याकडे पाहत असतात. रमा उठते आणि आता अक्षय शेजारी येऊन बसते. तेव्हा आता अक्षय रमाला विचारतो की काय ग, आरू बरी आहे का? तेव्हा आता रमा म्हणते की हो, आता बरी आहे. तिला झोप वगैरे लागली ना? तर रमा म्हणते की हो, आणि खरंच आपली आरू आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. सगळं तुमच्यामुळे, कारण इतक्या वर्षात तुम्ही तिला जे काही सांभाळलंस, तिच्यावर जे काही संस्कार केले, तिला शिकवण दिली, त्यामुळे मात्र तुमच्या विषयीचा जो काही माझ्या मनातील असणारा आदर आहे तर तो आणखीन वाढलेला आहे. तर आणि तुम्हाला माहिती नसेल की मी जर तिच्या सोबत असते, तिच्या बरोबर असते, तर ती इतकी खंबीर झाली नसती. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं रमा, तू असं का बोलतेस? रमा म्हणते की हे बघा, मला असं वाटलं होतं आता मात्र आरोहीला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागेल असे वाटले होते. ती स्वतः सकाळी मला काय म्हणाली माहिती आहे का? की आई, तू स्वतः काही काळजी करू नको, मी खूप स्ट्रॉंग आहे, बाबांनी मला खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी काही केलेलं नाही आणि हे बघ, तू आता हे असं करणार आहेस का? आणि तुझं आणि माझं असं काही नाही, आपण दोघांनी मिळून तिला वाढवलेलं आहे. आपल्या दोघांची मुलगी आहे, ती तुझ्याकडून सुद्धा खूप शिकत आलेली आहे आणि हे बघ, तुझं रक्त आहे तिच्यामध्ये, म्हणून ती स्ट्रॉंग आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की मी तुमचं कौतुक करते, ते तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला वेगळंच काहीतरी बोलायचं आहे. तर मला ना खरंच तुमचं काही कळतच नाही असे बोलून रमा लगेच तेथून उठते आणि लगेच आत निघून जाते. त्यानंतर आता इकडे रेवा ही बाहेर गार्डन मध्ये आहे आणि आता तामटकर तिच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. कॉफी आणलेली असते. तेव्हा तो रेवाला म्हणतो की अरे वा डार्लिंग. तेव्हा मात्र आता विचारत पडलेली असते. तर तामटकर पुन्हा विचारतो की रेवा डार्लिंग, अगं तू कसले विचारत पडलेली आहेस? आता सूप घे, मी चहा घेतोय आणि खास तुझ्यासाठी मी बनवलेला आहे. तर
आता रेवा विचारच करत असते आणि म्हणते की विशू हे बघ मला एक डाऊट आहे, रमा अक्षयच्या बाबतीत इतकी टोकाची भूमिका घेणारं कोण असेल ज्याने आरोहीला किडनॅप केलेला आहे, की त्याचा हेतू काय असेल बरं. तेव्हा आता तामटकर म्हणतो की तू शांत बस आणि अगोदर सूप घे बरं. तेव्हा आता रेवा म्हणते की हे बघ विशू तू माझं ऐकून घे बरं. आपल्या आणि मुकदमांचे जे काही वाद आहे तर ते जग जाहीर आहे, म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे. आपल्या ह्या वादाचा फायदा जर तू कोणी तिसरा माणूस घेत असेल तर म्हणजे आपल्यातील जी तरी आहे मुकदम आणि आपल्यातील आणि ते वाद आणि तो त्याचा फायदा घेत असेल, म्हणजे त्याची स्वतःची पोळी तो भाजून घेत असेल तर हे बघ विशू जर असं असेल ना ते फार डेंजर असेल. त्यावरती आता हे सर्व ऐकून आता तामटकर म्हणतो की हे बघ रेवा डार्लिंग, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी खंबीरपणे तुझ्या सोबत असेल, तुझ्या बरोबर असेल. आणि मला माहिती आहे की तुझं मन तेव्हा शांत होईल की जेव्हा रमा आणि अक्षय तुला पूर्णपणे स्वीकारतील. म्हणून हे बघ पोलिसांच्या नंतर मात्र मी एका प्रायव्हेट एजन्सीला हायर केलेला आहे गुंडांना पकडण्यासाठी. ऐकून रेवाला फारच आनंद होतो. ती विचारते की रिअली. त्यावरती आता तामटकर म्हणतो की हो नक्कीच. एकदा कसं होईल की रमा आणि अक्षयच्या ताब्यात ते गुंड आले, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात ते गुंड मिळाले, तर आता रमा आणि अक्षयच्या मनात असणारी तुझ्याविषयीची अडी आहे तर ती जरा दूर होईल. हे ऐकून रेवाला फारसा आनंद होतो. तेव्हा आता रेवा विचारते की अरे पण या सगळ्यामध्ये तो तिसरा माणूस जर पुन्हा आला तर, जे आता सारखं त्याने आरोहीला पुन्हा टॉर्चर किंवा किडनॅप करण्याचा प्रयत्न जर केला तर. आता तामटकर हसतो आणि म्हणतो की वा मानलं तुलाच, खरं तू शार्प आहे. आणि तसं जर झालं तर आपण आरोहीसाठी एक माणूस सतत सावलीसारखा तिच्या सोबत असेल, संशय येणार नाही आणि त्या आरोहीवरती कायम लक्ष असेल, हो की नाही. ओके मॅडम. तेव्हा आता रेवा हे ऐकून खूप खुश होते. ती म्हणते की इशू खरंच तू खूप ग्रेट आहेस. आणि आता खुश होत म्हणते की अरे इशू खरंच त्या मुली म्हणजे आरोही एका क्षणात तिने मला आपलंसं केलेलं आहे. हे बघ इशू तिने जो काही विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, कुठल्याही परिस्थितीत मला टिकून ठेवायचं आहे, तर खरंच ती मुलगी इतकी क्यूट आहे, मला फार आवडते खरंच खूपच. आणि रमाची मुलगी आहे खरंच मला इतकी आवडली. ती एकेकाळी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, अगदी बेस्ट मैत्रीण, जीवाला जीव देणारी तिची मुलगी आहे ती. त्यामुळे विशू हे बघ आता ही मैत्री आणि हे नातं मी नाही तुटून देणार आणि त्यासाठी मात्र मी वाटेल ते करायला तयार आहे. नातं आता कसं टिकेल यावर मात्र माझं जास्त लक्ष असेल. त्यानंतर आता सगळेजण मात्र टीव्ही बघत असतात आणि टीव्हीवर न्यूज आलेली आहे की आता म्हणजे रमा म्हणजे जे काही आहे रमा अक्षय मुकादम यांची जी मुलगी आहे तर रेवा तामटकर यांनी अगदी स्वतःची बाजी जीव पणाला लावून अगदी वाचवलेला आहे. तर आणि खरंच त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. शशिकांत सुद्धा आता घरी आलेला आहे आणि शशिकांत, अभि, आनंद हे सगळेजण आता टीव्हीवर ही न्यूज ऐकत आहे. तर किडनॅपरने जेव्हा आता रेवा त्या ह्या आरोहीला अगदी गाडीतून पकडून नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस मात्र रेवा यांनी अगदी धाडसाने त्या गाडीचा पाठलाग केलेला आहे. तर आणि खरंच आता एकटीने हे सगळं काही केलेलं आहे. तर आणि त्यांच्या ह्या धाडसामुळे आता ह्या मुकादम कुटुंबाची चिमुरडी आज मात्र सुखरूप घरी परतलेली आहे. मात्र असं निर्माण होत आहे की भर दिवसा घडलेल्या ह्या प्रकाराबद्दल मास्टर माइंड कोण आहे नक्की, आणि ते पोलीस सध्या मात्र फरार गुंडांचा शोध घेत आहे. तर अभि मात्र आता हे सर्व ऐकत असतो आणि डोक्याला हात लावतो आणि तेवढ्यात मयुरी त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन येते. त्यानंतर आता पुढे असं सांगितलं जाते की रेवा तामटकर ह्या मुकादम कुटुंबासाठी देवदूत ठरलेले आहे. तर तेव्हा आता आनंदला राग येतो. आनंद लगेच आता टीव्ही बंद करतो आणि म्हणतो की बास करा, आता दिवसभर हिचीच आरती ओवाळलेली ऐकायचं आहे का. सगळ्या न्यूज चॅनलवर फक्त आणि फक्त त्या रेवाचंच कौतुक सुरू आहे. तर त्यावरती आता मयुरी त्यांना पोहे देते आणि म्हणते की दादा हे पग रागराग करून काय होणार आहे बरं, जे काही घडलेलं आहे ते नाकारता नाही येणार. आपल्या आरोहीला सुद्धा तिने वाचवलेलं आहे, हे तर एक खूप मोठं सत्य आहे. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की सत्य आहे की रचलेलं नाटक आहे. आणि हे बघ मयुरी आयुष्य इतकं परफेक्ट नसतं, म्हणजे हेच बघ अगं आरोहीला गुंडांनी पकडलं आणि त्याच वेळेस रेवा तिकडे येऊन अगदी म्हणजे तिला वाचवणं. आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय विचारतो की काय नक्की काय सुरू आहे. त्यावरती शशिकांत म्हणतो की योग्य चर्चा सुरू आहे. तर आणि अक्षय मला सांग बरं, हे सगळं काही तुला इतकं साधं सोपं वाटतं का, नक्की काहीतरी गडबड आहे तुला नाही वाटत का. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो ना 100% गडबड वाटते. जे काही घडलेलं आहे तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्याच्या मागे नक्की काय घडलेलं आहे हे शोधणं जास्त महत्वाचे आहे. मला असा डाऊट येतो की रेवाने हे सगळं नक्की कुणाला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यामध्ये रेवाच आता सहभागी होती, ते शोधून काढायचं आहे. ती या सगळ्यामध्ये नव्हती हे शोधणं फार महत्वाचं आहे. त्यावरती आता अभि म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे तुला सुद्धा ह्या सगळ्यात असं वाटतं का रेवा खूप बदलली असेल म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की छे रेवा ही बाई तर कधीच बदलू शकत नाही. त्यावरती शशिकांत म्हणतो की माणसाचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. त्यावरती आता पार्वतीची म्हणते की का नाही. शशिकांत अरे तू स्वतः विचार कर ना,
तू नाही बदललास का? तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना काका, तुम्ही सुद्धा आता पूर्वीचे शशिकांत मुकादम नाहीत ना, याचा विचार करा ना. याबद्दल मात्र तुमचं काय म्हणणं आहे बरं? त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अरे बदललो पण ते तुमच्यामुळे. खरंच सांगतो मी अक्षयचा एक स्ट्रगल बाप म्हणून मी डोळ्यासमोर बघत होतो आणि माझ्या नातवंडांना मी एक आजोबा म्हणून बघत होतो. कितीही अलर्ट आणि अगदी बेजबाबदार जरी असलो, माझ्या कुटुंबाकडे माझं दुर्लक्ष कधीही नव्हतं. बघा, सीमा जरी मला त्यावेळेस बायको म्हणून घरामध्ये आवडत नसली तरी सुद्धा मी तिचं स्थान कधीही नाकारलेलं नाही. अक्षय बरोबर माझी खूप भांडणं होत होती तरी सुद्धा मी त्यांच्यावर असणारं प्रेम कधीही नाकारलेलं नाही. मी कधी अक्षयला सुद्धा नाकारलेलं नाही. मी तोच होतो आणि आजही तो आहे. तर मयुरी म्हणते की हो, हे मात्र खरं आहे. त्यावेळेस बाबा कितीही वाईट वागत असले तरी सुद्धा नकळत आपली काळजी करत होते आणि आपल्या सगळ्यांवरचं प्रेम हेच त्यांना बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. पण रेवाचं तसं नाही. रेवाच्या मागे कोण आहे? कारण ती कधीही माणुसकीने नाही वागली. ती अगोदर सगळ्यांच्या विरोधातच होती. त्यावरती आनंद म्हणतो की हो ना, या अगोदर सुद्धा आपण तिला अनेक वेळा आपल्या फॅमिलीमध्ये जागा दिलेली होती, पण तरी सुद्धा ती आपला कायम अपमानानं अगदी तिरस्कारच करत राहिली. त्यावरती आता अक्षय म्हणतो की म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मात्र कधीही कोणी करू नका. त्यावरती आता लगेच पार्वती आजी म्हणते की का तुम्ही इतका त्या रेवाचा विचार करतात? आता रेवामुळेच आपली आरोही वाचलेली आहे ना. एका कुटुंबाला आणखीन काय हवं असतं बरं? त्यावरती आता अक्षय म्हणतो की एका आजीसाठी आणि एका आईसाठी हे सर्व रेवाचं साहस असेल, परंतु आता या रेवाने काय हे सर्व केलं असेल, या सगळ्या मागे तिचा हेतू काय असेल हे अगदी आपण विसरायचं नाही. आणि इथे मात्र आपल्या ह्या शहरात येऊन सुद्धा ती आपल्याला का त्रास देते आणि जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मात्र मी ह्या सगळ्याचा पिछा नाही सोडणार. हे जे काही झालेलं आहे ते सगळं मला योगायोग नाही वाटत. मुद्दाम कोणीतरी केलेलं हे कारस्थान असावं. म्हणजे आपली मुलगी तेथे असणं आणि तेथेच रेवा सुद्धा असणं आणि त्या गुंडांनी मात्र आपल्या आरोहीचं अपहरण करणं आणि ती रेवा ऐन वेळेस तेथे लगेच गुंडांशी भांडली, त्यांच्याशी मारामारी केली आणि तिच्याकडून मात्र ते गुंड मार खाऊन पळून सुद्धा गेलेत. हे सगळं काही मला खोटं वाटतं, सगळं काही प्लॅन केलेलं वाटतं आणि तुम्हाला कुणाला संशय येत नाही का? हे सर्व नाही खटकत का? त्यावरती आनंद म्हणतो की हे पक अक्षय, मला सुद्धा हे खटकतं आणि हा विचार येतोय. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हो, इतकं सगळं योगायोग कसा असू शकतो? त्यानंतर आता मयुरी सगळ्यांना समजावते आणि म्हणते की हे बघा बाबा, आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह अगदी विचार करून का अगदी विचार करतोय, याचा विचार करा की केव्हा तरी चांगलं हे घडू शकतं. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हे पक मी निगेटिव्हिटीने नाही बघत. देवाचा इतिहास किंवा तो भूतकाळ आहे तर तो हे सगळं विचार करायला भाग पाडतोय. त्यावरती अक्षय सुद्धा म्हणतो की हो, आम्ही सगळं मुद्दाम नाही बोलत आणि मुळातच तिच्याबद्दल विचार करण्याची तर गरज नाहीच, कारण ती आता या शहरामध्ये आपल्याला त्रास देण्यासाठी आहे. त्यामुळे तिचा विचार करणं हे आपल्यासाठी भाग आहे. तेवढ्यात आरोही बाबा करत बाहेर येते आणि अक्षयला घट्ट मिठी मारते. तर अक्षय तिला गुड मॉर्निंग करतो आणि ती सुद्धा अक्षयला गुड मॉर्निंग करते. तिला विचारतो की कशी आहे, तर आरोही म्हणते की मस्त. आणि तेवढ्यात रमा सुद्धा बाहेर येते आणि आरोही म्हणते की बाबा हे बघा, पक्का आपल्याला फिरायला जायचं बरं का, आता नक्की जायचं. त्यावरती अक्षय म्हणतो की चल अगोदर खाऊन घे आणि मग आपण बोलूया. तर रमा तिला आता नाश्ता वगैरे आणून देते आणि रमा आता अक्षय शेजारी येऊन उभी राहते. अक्षय तिच्याकडे बघत असतो. तर रमा सगळ्यांकडे बघून विचारते की काय झालं, तुम्ही सगळेजण इतके शांत का आहात? आता शशिकांत म्हणतो की अगं, आम्हाला प्रश्न पडला आणि तोच तुला पडला की नाही हे बघतोय. काल जे काही घडलं ते इतकं साधं सोपं सरळ वाटतं का तुला? तेव्हा आता म्हणजे ही रमा म्हणते की बाबा हे बघा, आता मात्र माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर उभी आहे आणि ते पण सुखरूप, आणि ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. काय खरं आणि काय खोटं हे ठरवण्यासाठी आता माझ्यात ताकदच राहिलेली नाही आणि त्यात मला पडायचं सुद्धा नाही. तर पार्वती आजी आरोहीला घास भरवत म्हणते की हो ना, अगदी बरोबर. काय घाई आहे तुम्हाला इतकं सर्व खरं आणि खोटं करण्याची? तसं वेळ द्या, काळ गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी आता स्पष्ट होतील. त्यावरती आता आनंद म्हणतो की अगं आजी, पण काळ येईपर्यंत आपण काय करत बसायचं आहे बरं? त्यावरती आता अक्षय म्हणतो की गाफील राहायचं नाही, अजिबात कोणी गाफील राहायचं नाही. कारण कसं आहे की अगदी काही क्षणातच, काही वेळेतच मात्र आता ही रेवा अगदी इथे पाचगणीत आलेली आहे. तर इथे येऊन मात्र तिने अण्णांच्या प्रॉपर्टीवर दावा ठोकलेला आहे आणि तो दावा तिने आता सोडला सुद्धा. पण तरी सुद्धा आता तिचा आणि आपला संबंध काय आहे? तिचा आणि आपला काही संबंध नाही, तरी सुद्धा ती आहे ना या शहरामध्ये आपल्या जवळ. नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी असा खेळ सुरू आहे, तर त्यासाठी ती येथे आलेली आहे. तर त्यामुळे आपण तिला अगदी रेड हँड पकडायचं आहे. तर परंतु मी मात्र हा खेळ आहे तो अर्धवट नाही सोडणार. सुरू तिने केलेला आहे आणि संपणार मात्र मी आहे. काही झाले तरी या सगळ्याच्या मुळापर्यंत मला जायचं आहे. त्यानंतर आता इकडे तांबटकर मात्र पोलिसांना किंवा अगदी त्याने पाठवलेल्या गँगला फोन करतोय आणि म्हणतो की आमचा तपास सुरू आहे आणि अजूनपर्यंत काही अगदी हाती लागलेले नाही. आमचं सगळं सुरू आहे प्रयत्न. हे जे काही उत्तर तुम्ही मला
मला देणार आहात ना ते उत्तर मला नकोय. मला रिझल्ट हवा आहे, रिझल्ट. किडनॅपर जिवंत असो किंवा काही, परंतु मला ते हवे आहे, जे समोर मला हवे आहेत. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं की या सगळ्या करता मी तुम्हाला पोहोचत आहे. तर हे फोन करण्यासाठी तुम्ही मला उत्तर द्यायचे नाहीत. कळलं ना तुम्हाला आता हे सर्व? तेव्हा रेवा सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये आहेत, कारण अजूनपर्यंत ते गुंड सापडलेले नाहीत याचं तिला सुद्धा आता टेन्शन येते. आणि तेवढ्यात तांबटकरचा फोन झाल्यानंतर तो रेवाला बघतो आणि म्हणतो की रेवा डार्लिंग, अगं तू बाहेर कशाला आलीस? अगं हे पग जखम अजून ताजी आहे, तुला आराम करायला हवा. त्यावरती आता लगेच रेवा विचारते की काय आराम? आणि हे पग अरे विशू, जो काही गेलेला विश्वास आहे तो आराम करून नाही मिळवता येत. ऑलरेडी एकतर वेळ निघून चाललेली आहे आणि तुम्हाला आराम करण्यासाठी सांगतोस. त्यावरती आता लगेच तांबटकर तिला म्हणतो की रेवा, मला कळतं की तुला मुकादम फॅमिली समोर अगदी स्वतःला सिद्ध करायचं आहे, तर स्वतःला असं त्रास करून घेऊन काही साध्य होणार आहे का? तेव्हा मात्र आता रेवा तिला ती तांबटकरला ती बातमी दाखवते. तेव्हा आता तांबटकर ती बातमी म्हणजे बघतोय. बघणे ह्या बातमीद्वारे काय समजतं की जगासाठी मी हिरो आहे, तरी सुद्धा मला स्वतःचा खरेपणा नाही सिद्ध करता येत. दोघांना मी अजून सुद्धा जुनीच रेवा वाटते. मला रमा आणि अक्षयच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी बदललेला भाव बघायचा आहे. एकदा मात्र तो विश्वास पाहिला तर माझ्या मनाला खरंच समाधान मिळते. आता तांबटकर तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आता इकडे अक्षय एकट्याच रूम मध्ये विचार करत बसलेला आहे आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा सुद्धा आता विचारतच असते. आता रमा अक्षयला विचारते की तुम्हाला खरंच असं वाटतं का रेवा काहीतरी पुन्हा नवीन खेळ खेळत आहे? तर तेव्हा आता अक्षयचं लक्षच नसतं. तर आता रमा ही अक्षय जवळ येते आणि त्याला धक्का देते. तर अक्षय म्हणतो की काय? तर आता रमा म्हणते की मी तुमच्याशी बोलते, तुमच्या मनातील शंका अजून गेलेली नाही का? त्यावरती आता अक्षय तिला म्हणतो की हे पग तुझ्या लक्षात येईल असं मी तुला उदाहरण सांगतो की एखाद्या गणितातील जो आकडा आहे तो आपण जेव्हा वर खाली करतो तेव्हा मात्र सगळं काही उत्तरच बदलतो. आणि तसंच काहीतरी मला वाटत आहे. तेव्हा आता रमा म्हणते की खऱ्या आयुष्यातील गणित आणि कागदावरची गणित खरंच खूप वेगळी असतात. आणि खरं तर ती कधी कधी सोपी असतात, परंतु आपण त्याला अवघड बनवतो. रेवाचं तेथे पोहोचणं, आरोहीला वाचवणं, सगळंही मुळात योगायोग ही असू शकतो. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी इतक्या सोप्या वाटतात तर त्याच खूप गुंतागुंतीच्या असू शकतात. तेव्हा आता रमाला खूप राग येतो. रमा म्हणते की म्हणजे मी जे काही बोलतो ते मूर्खपणाचं आहे का? म्हणून रागाने रमा आता तोंड फुगून बसते. त्यावरती अक्षय आता विचारतो की मी तुला असं कधी म्हणालो? त्यावरती रमा म्हणते की तुम्हाला असंच वाटतं की मी कुणावरही अगदी सहजपणे लक्ष ठेवू शकते. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे पग, आणि तो आता कसं समजावं तेच काही त्याला कळत नसतं. तो डोक्याला हात लावतो. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की तू असं का बोलतेस? एकदा शांतपणे विचार तरी कर. तेव्हा आता रमा म्हणते की हो, तुम्ही कधीही माझ्या मनाचा विचारच करत नाहीत. आणि हे बघा आता मला असं वाटतं, मलाच असं कधी कधी वाटतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, मला कधी कधी असं वाटतं, कधी कधी जास्त विश्वास ठेवते समोरच्यावर आणि तो आपल्या हातातील टॉवेल आहे तो तिला फेकून मारणार. तोच रमा खूप घाबरते आणि अक्षय पुन्हा आता तो टॉवेल अगदी खाली ठेवतो. अक्षय तिला समजावत असतो की तू त्या रेवावर आता इतका विश्वास ठेवूच नकोस ठेवू. अगदी बाहेरचा विचार अगोदर करते आणि मग माझा विचार करते. तेव्हा आता रमा म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटतं की तुम्ही माझ्या मतांचा विचार नाहीच करत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रमा, हे असं नाही काही. माझ्या मनातील शंका ही रास्त आहे आणि ती राहणार सुद्धा, कारण मला तुमची काळजी वाटते. तुझी आणि आरोहीची मला सगळ्यात जास्त काळजी वाटते. कळतं का तुला मी काय म्हणतो? त्यामुळे तू जरा कमी इमोशनल हो. लगेच किती विश्वास ठेवते आणि किती वाहवत जाते. त्यावरती आता रमा म्हणते की माझा काही 100% त्या रेवावरती विश्वास नाही, पण जर खरंच ती बदलली असेल तर आपण तिला संधीच नाही देत, मग ही तर आपली चूक आहे. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की त्या बाईला मात्र मुळात तुला संधीच का द्यायची आहे? संधी देऊ नको आणि इतका विचार सुद्धा करू नको. विश्वास तर त्याहून ठेवू नको. जे काही सत्य असेल ते तुझ्या समोर येईलच. ओके. तेव्हा आता लगेच रमा काहीतरी बोलणार, तोच लगेच बाबा करत आरोही तेथे धावतच येते. तेव्हा आता बाबा ती करत असते. आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, आता यापुढे फक्त आपली एकच असे प्रायोरिटीच असेल, आपली आरोही. दोघे आता एका आवाजात म्हणतात आणि एकमेकांकडे अगदी खुशून बघून हसतात. तेव्हा आता रमा सुद्धा अक्षयकडे बघत असते आणि अक्षय सुद्धा रमाकडे. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र लगेच इकडे तांबटकर मात्र रेवाला सांगतो की ज्या गाडीतून आरोहीला नेलं गेलं तर ती गाडी आहे तर ती माझ्याच एका कंपनीची, अगदी जुन्या कंपनीची आहे. आणि ती कंपनी मात्र मी अगदी 7 वर्षापूर्वी कागदोपत्री संपून टाकली होती, बंद करून टाकली होती. तरी सुद्धा ती गाडी माझ्या नावावर कशी असू शकते? नक्की हे सर्व काय होते तेच मला नाही कळत. आता हे ऐकून रेवाला तर धक्काच बसतो. त्यानंतर आभी इकडे वैतागून त्या गुंडांना फोन करतो की बिचाऱ्या आरोहीला तुम्ही किडनॅप का केलं? आणि तुम्हाला माहिती आहे का 5 गणित सगळे
पोलीस तुम्हाला शोधत आहेत. तेव्हा आता ते गुंड म्हणतात की जर आम्ही पकडलो गेलो तर तुझं काही खरं नाही. ह्या 5 गणित मात्र आता तुझ्या घराच्या आउट हाऊस पेक्षा सुरक्षित जागा तर कोणती असेल, म्हणून ते गुंड आता आउट हाऊस मध्ये लपण्यासाठी येणार असतात. परंतु अभिचं हे बोलणं आहे तर ते रमाने सर्व काही ऐकलेलं असतं. तेव्हा आता लगेच अभि रमाला बघतो आणि तिला विचारतो की तू केव्हा आलीस. तेव्हा आता रमा संशयाने अभिकडे बघत असते. नक्की आता अभिच हे सर्व काही करतो की काय, आणि अभिला ही सर्व माहिती आहे की काय, याचा संशय आता रमाला आलेला आहे. अभि धक्क्याने तिच्याकडे पाहत आहे आणि रमा सुद्धा धक्क्यानेच आता ह्या अभिकडे पाहत आहे. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.